हॅलो, वेलकम बॅक. तर आज आम्ही चाललेलो आहे व्हॅकेशनसाठी आणि आम्ही आहोत एअरपोर्टवरती आत्ता. हॅलो. येस. तर हे आमचं अॅनिव्हर्सरी व्हॅकेशन आहे. येस. थोडं लेट झाला, डिले झाला कारण आमचं वेडिंग अॅनिव्हर्सरी 7th झाली. त्याच्यानंतर मामाच्या मुलगीचं लग्न होतं, त्यामुळे आम्हाला जाता नाही आलं. पोस्टपोन केली आम्ही ट्रिप. सो आम्ही आता चाललेलो आहे. तर आमची 12:30ची फ्लाईट आहे. आता आम्ही ऑलरेडी पोहोचलेलो आहे. आमचं सिक्युरिटी चेकसाठी आलोय आम्ही आता. आम्ही आता दिल्ली एअरपोर्टला उतरलेलो आहे आणि 3 वाजलेले आहेत आणि खूप खूप झोप येते. खूप टायर्ड फील होतं आम्हाला, पण ठीक आहे. आणि देखील चालावं लागतं आमच्या गेटपर्यंत जायला. खूप मोठं एअरपोर्ट आहे. And this is our first view of Leh. समोर फक्त स्नो कवर्ड माउंटन्स अँड ऑनेस्टली कॅमेरा या व्ह्यूला बिलकुल जस्टिस करत नाही आहे. पहिल्यांदा स्नो पाहिला होता आम्ही आणि खूप मस्त वाटत होतं. काल रात्री ऑलमोस्ट झोपच झाली नव्हती, पण हे सगळं बघितल्यावर वाटलं की एव्हरी बीट ऑफ टायर्डनेस वॉज वर्थ इट. आणि जेव्हा आम्ही फ्लाईटमधून उतरलो तेव्हा एअरपोर्टच्या आजूबाजूला इतके सुंदर माउंटन्स दिसत होते की नजरच हटत नव्हती. आम्ही आता इथे उतरलो आहे लेहमध्ये आणि खूप जास्त थंडी होती इथं. किती डिग्री होतं? 14 डिग्री टेम्परेचर होतं. पण इतका सुंदर व्ह्यू होता इथे. आता इथे दिसतोय का? नाही दिसत आहे. मी याच्या आधी शूटिंग केलेली आहे, ते मी ऍड करेन याच्यामध्ये. आता आम्ही आमच्या हॉटेलला चाललेलो आहे. आम्ही पोहोचलो रूम मध्ये आणि इतकं आम्हाला झोप आली होती कारण रात्रभर आमचं जागरणच झालं. फ्लाईट रात्री 12:30ला 12:30ला होती त्याच्यामुळे. मग आता आम्ही जस्ट उठलो आहे आणि मग आता आम्ही लंच करायला आलो आहे आणि हे आमचं हॉटेल आहे. आम्ही आता मस्त रेस्ट करून झाली. त्याच्यानंतर आम्ही आता लेह मार्केटला आलेलो आहे आणि इथे लेह मार्केट आहे मस्त. सॉरी. आणि समोर तुम्ही बघू शकता इतका सुंदर आहे सगळीकडे माउंटेन्स आणि त्याच्यावरती स्नो आहे. म्हणजे कुठेही बघितलं तरी सुंदरच दिसतंय, कुठेही बघितलं तरी छान दिसतंय, असं मस्त वाटतं इथे. आणि बाय द वे आम्ही बाईक राईड करणार आहे लडाखला. तर आमचं तिथे ब्रीफिंग झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता इथे लोकल लेह मार्केट फिरण्यासाठी आलेलो आहे आणि खूप मस्त वाटतंय. तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त दिसतंय सगळं. लुक ॲट दिस. किती सुंदर आहे आणि हे स्टोनचं आहे. इथे पूर्ण लाईन शॉपिंगच्या शॉप्सनी भरलेली होती. सुवेनियर्स, लोकल हँडक्राफ्ट्स, क्लोथ्स, खूप काही ऑप्शन्स होते इथे. इथून आम्ही मग सेमोकोंपाला गेलो होतो. तिथून कम्प्लीट लेह सिटीचा व्ह्यू दिसत होता अँड ऑनेस्टली इट वॉज सो ब्युटिफुल. थंडी पण तितकीच होती. निलेश पण मग लगेच म्हणाला, अगं माझे पण व्हिडिओ घे. मग आम्ही फोटोज काढले, थोडा वेळ व्ह्यू एन्जॉय केला आणि इव्हिनिंगला परत आम्ही लेह मार्केटला नाईट वाईब एक्सपिरियन्स करायला गेलो. इथे असे डॉग्स आहेत ना, त्यांना खूप जास्त केस आहेत. मे बी तर खूप थंडी असते ना, त्याच्यामुळे केस डॉग्स आहेत इथे. छान वाटतं. नाईस इन्फॉर्मेटिव्ह अरे व्हिडिओ. मग काय, आता मी पहिल्यांदा बघितलंच की तुम्ही. असं फॉक्स आम्हाला हॉटेलवरतीच डिनर होता. मग आम्ही इथे येऊन मस्त डिनर केला आणि झोपी गेलो कारण आम्हाला नेक्स्ट डेला आमची बाईक राईडची जर्नी सुरू करायची होती. आम्ही आता मस्त रेडी झालेलो आहे आणि ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे. वी आर रेडी फॉर द राईड. तर आम्ही आता जाणार आहे खरदुंगला ना रे. यस. तर आम्ही आता खरदुंगला जाणार आहे. तर इथून ते 40 किलोमीटर्स आहे. आम्ही तिथे स्टे केला आहे तिथून. येस. तर तिथे गेल्यानंतर मी परत दाखवते काय आहे कसं आहे. आता मस्त ब्रेकफास्ट करतो आम्ही. पोहा, वॉटरमेलन, पराठा, एग. फायनली आमची बाईक जर्नी स्टार्ट झाली अँड ऑनेस्टली आम्ही दोघे खूप एक्सायटेड होतो. पहिला आमचा स्टॉप होता तो होता खरदुंगला, विच इज अराउंड 18,000 फीट अल्टिट्यूडवरती आहे. तर खरं तर इथे लेहमध्ये आम्ही आल्यापासूनच आम्हाला थोडंसं हेवी हेड फील होत होतं कारण
इथे हाय अल्टिट्यूड आहे आणि विच इज नॉर्मल. पण एक्साइटमेंट पण तितकीच होती. त्यामुळे सगळं बाजूला ठेवून आम्ही व्ह्यूज एन्जॉय करत होतो आणि खास तर मी खूप एन्जॉय केला कारण मी बाईकवरती फक्त मागे बसून एन्जॉय करत होते, फोटोज घेत होते. फर्स्ट व्ह्यू, अरे गाड़ी खुला आता मी फर्स्ट व्ह्यू लेच्या इथे आहे आणि व्ह्यू इतका सुंदर आहे. रोड्स बघ. मी थोडी अशी टर्न होते म्हणजे दिसेल. हळू. जस्ट होल्ड माय हँड. रोडच्या दोन्ही बाजूला स्नो होता. मी मस्त व्ह्यूज एन्जॉय करत होते. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, लेहला पोचल्या डायरेक्ट खरदुंगला जायचा प्लॅन करू नका. ॲक्मलटाईज होणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. अल्टिट्यूड जास्त असल्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये पण एक दोघांना त्रास झाला होता, हेडेक आणि डिझिनेस फील होत होता. सो प्लीज बॉडीला ॲडॅप्ट होण्यासाठी फर्स्ट 24 to 48 आवर्स रेस्ट घ्या. मी आता असाच ब्लॉग बनवते कारण इथे इतकी भयंकर थंडी आहे. हात माझे फ्रीज झाले, पूर्ण फ्रीज झालं. त्याने डबल ग्लोव्स घातलेत आणि खूप जास्त थंडी आहे आणि पूर्ण म्हणजे खूप पूर्ण रायडिंगच्या रूटला सगळीकडे कम्प्लीट बर्फ आहे. आणि आणि -7 डिग्री वालेच घेऊन या. हा, कारण खूप थंडी आहे. एवढं लेअरिंग केलेलं आहे तरी पण इतकी थंडी वाजतीये. सो जे कोणी रायडिंग साठी येणार आहात त्यांनी पूर्ण म्हणजे थंडी न वाजू नये असं सगळं पॅक करून घेऊन या तुमचे पायाला पण क्लोथ्स. वाजते, थर्मल आणि घातले तरी पण वाजते. हिटिंग पॅड्स कंपल्सरी घेऊन या कारण खूप थंडी आहे. पण व्ह्यू इज अमेझिंग, म्हणजे पूर्ण बघू शकताय. वाव, दिस इज ब्युटिफुल. पण पूर्ण रोडवरती सगळीकडे बर्फच आहे. मी काढणार नाहीये हे कारण खूप थंडी वाजते मला. मी असाच ब्लॉग केला आहे. करदुंगला आमचा बघून चला, छान फोटो काढले पण खूप गर्दी होती तिथे, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला. तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे. समोर एक हमें लगा मार्शल खो गए किधर, तो मार्शल खो गए. आता आम्ही खारदुंगला मागे सोडून नुब्रा व्हॅलीकडे निघालो होतो. रोड खूप ब्युटिफुल होता आणि खूप मस्त एन्जॉय केला. आणि मग आता आम्ही नेक्स्ट स्टॉप आमचा तो होता डिस्किट मॉनेस्टरी. आणि इथे थोडंसं चालत जायचं आहे वरती. आणि इथं असं वातावरण आहे की थोडं जरी चाललं तरी दम भरत आहे. बट वेदर इज रिअली गुड. हवा आहे, थंड वाटतंय. डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? स्ट्रेसफुल वॉक, याचं डोकं खूप पेनफुल अँड स्ट्रेसफुल वॉक. त्याचं डोकं दुखतंय थोडंसं. पण इथं अशी दगडी का ठेवलेत मला माहित नाही. कुठे? ते बघायला पाहिजे. अरे ते लोक ठेवतात ना, आपण मूवी मध्ये पण बघितलं बघ. अरे पण का ठेवतात? दॅट आय एम नॉट शुअर बट येस. अरे पाठीमागे ते बघू शकता. आम्ही चाललो आहे ते हे आहे. मस्त वाटतंय, छान वाटतंय. हे असं काहीतरी इथे केलेलं आहे. नॉट शुअर का केलेलं आहे हे, कोणाला तरी विचारावं लागेल इथे. काय व्ह्यू आहे हा, वर्ड्समध्ये मला डिस्क्राईबच करता येत नाही आहे. क्रिस्टल क्लिअर स्काईज, थंड हवा, स्कायला टच होणारे माउंटन्स. खरंच असं वाटत होतं की अगर दुनिया में कहीं स्वर्ग है तो शायद यही है. खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. तिथे मी ट्रेडिशनल ड्रेस पण वेअर केला होता. खूप सारे फोटोज काढले. मग आमचा स्टेच्या ठिकाणी जाण्याची राईड सुरू झाली. तर टोटल आम्ही 140 किलोमीटर्सची राईड केली. स्टेच्या लोकेशनला पोहोचलो आहे आणि इथे आमच्यासाठी स्टेसाठी टेंट्स आहेत आणि इथे खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे हे. विथ द व्ह्यू. शॉर्ट टेंट टूर देते मी. टेंटची टूर देते मी. इथे हे असं आहे आणि इथून आत गेल्यानंतर हे असं आहे. इथे बेड आहे. थंड तर लागते इथे ना.
फ्रेश होऊन आम्ही डिनर केला आणि त्यानंतर बॉनफायर होतं. म्युझिक, मस्त वाईब आणि सगळ्यांनी भरपूर डान्स पण केला. खूप एन्जॉय केल्यानंतर फायनली आम्ही झोपायला गेलो. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि लडाख ट्रिपची कंप्लीट प्लॅनिंग, बजेट किंवा आयटनरीची इन्फॉर्मेशन हवी असेल तर डू लेट मी नो इन द कॉमेंट्स. आणि डे 2चा व्लॉग नक्की बघा कारण काहीतरी ॲडव्हेंचर तर सुरू होणार आहे. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.